मित्रहो, आज श्रावणी महिन्यातला पहिला सोमवार. आजच्या दिवशी अनेक भाविक, अनेक भक्तगण आपल्या लाडक्या भोलेनाथाचं दर्शन घेतात, महादेवाच्या चरणी लीन होतात. आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा भाजपच्या महादेवाच्या चरणी आज लीन झालेले आहेत आणि त्यामुळे या भाजपच्या महादेवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद तर दिलेलाच आहे, पण त्याचबरोबरीने एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा एका वेगळ्या अर्थाने या महादेवाने कृपादृष्टी केलेली आहे. आणि गेले अनेक महिने नव्हे तर जवळपास 2 वर्ष चिघळत असलेला रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आज संपुष्टात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं दिल्लीला जाणं आणि त्यानंतरच इथली सूत्र हलणं, या सगळ्या गोष्टींचे संकेत हे येणाऱ्या काळामध्ये नेमके कसे कसे उपयुक्त ठरणार आहेत आणि तितकेच तापदायक ठरणार आहेत हे मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड, बिनधास्त आणि विस्तृत. मित्रहो, रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? सुनील तटकरे यांची कन्या असलेल्या आदिती तटकरे यांना मिळणार की रायगडकरांना चिरपरिचित असलेल्या भरत गोगावले यांना मिळणार? भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे, निष्ठावंत आणि उपयुक्त असे समजले जाणारे नेते आहेत. रायगडमधून ते चौथ्यांदा निवडून आलेले. आता 2 पालकमंत्री पदं आज जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यापैकीचं एक आहे नाशिकचं, जे मिळालेलं आहे गिरीश महाजन यांना, आणि दुसरं पालकमंत्रीपद जे मिळालेलं आहे ते भरत गोगावले यांना, जे रायगडचं आहे. आता याच रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो काही तिढा आहे हा अनेक दिवस सुटत नव्हता. भरत गोगावले यांनी जॅकेट शिवून ठेवलं होतं, पण ते घालण्याचा मुहूर्त काही त्यांना फडणवीस आणि भाजप येऊ देत नव्हतं. याचं कारण काय तर फडणवीसांपेक्षा भरत गोगावलेंच्या या पालकमंत्री पदाच्या आड आले होते सुनील तटकरे, जे स्वतः खासदार आहेत. त्यांची कन्या आदिती तटकरे या महिला विकास बालकल्याण मंत्रालयाच्या प्रमुख आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. आणि त्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे आता बिनविरोध आमदार झालेले आहेत. अनिकेत तटकरे बिनविरोध आमदार झाले त्यावेळेला असं वाटलं होतं की आता झपकन भरत गोगावले यांच्या शेटगिरीला मोहर येईल आणि ते पालकमंत्री होऊन जातील. पण तसं काही झटकन झालेलं नाही आहे. आता हे सगळं होत असताना भरत गोगावले यांना ही जी संधी मिळालेली आहे यामध्ये त्यांच्या 2 सहकाऱ्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. ते कोण आहेत तर महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी. या दोन्ही महेंद्रांना रायगडकर शेठ म्हणून ओळखतात. एक आहेत सोन्या चांदिन्यांच्या व्यवहारामध्ये असलेले शेठ, जमिनींमध्ये असलेले शेठ, आणि दुसरे महेंद्र शेठ दळवी हे निव्वळ जमिनींचे शेठ आहेत. म्हणजे जमिनींचे व्यवहार हे अगदी एखाद्या बॉलिवूडमधल्या बादशाला सुद्धा त्यांच्याशिवाय करता येत नाहीत आणि उद्योग जगतातल्या एखाद्या सम्राटाला सुद्धा महेंद्र दळवींशिवाय रायगडमध्ये जमिनीचे व्यवहार सहजगत्या करता येत असतील, पण ते सहजगत्या करता येत नाहीत. कुठे ना कुठे महेंद्र दळवी हे पाचड मारून ठेवतात. आता हे असे दोन्ही शेठ भरत गोगावले यांच्या जोडीला मिळाल्यानंतर भरत गोगावले यांचा जो गेल्या अनेक दिवसांचा संघर्ष आहे हा आता कामी आलेला आहे. आता या आजच्या दिवशी जेव्हा फडणवीस दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटतायत त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला न्याय मिळतोय. आता भरतशेठ गोगावले, एकनाथ शिंदे, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी ही जे काही सगळी एक टीम शिंदे होती, या टीम शिंदेंनी याच्या आधीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असताना या पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवलेली होती आणि मागणी केलेली होती. पण ठाकरेंनी सुद्धा हे पालकमंत्रीपद तटकरेंच्या इच्छेविरुद्ध कोणाकडे जाऊ दिलं नाही. आदिती तटकरे या पालकमंत्री होत्या आणि आता सुद्धा त्याच बाजी मारतील असं अनेकांना वाटत होतं. पण आता मात्र शिंदेंची सरशी झालेली आहे. आता रायगड हा जो जिल्हा आहे हा प्रचंड, ज्याला आपण म्हणतो समृद्ध आणि संपन्न असा जिल्हा आहे. ऐतिहासिक परंपरा आणि वारसा सांगणारा हा जिल्हा जर आपण पाहिलं तर औद्योगिकदृष्ट्या संपूर्ण देशात अग्रक्रमावर असलेल्या जिल्ह्यांपैकीचा एक आहे. जर आपण पाहिलं तर इथे आता 3ऱ्या मुंबईची स्थापना सुरू झालेली आहे. तिथे 3री मुंबई वसवली जाणार आहे आणि ज्या देशातल्या सर्वाधिक महागड्या जमिनी आहेत या मुंबईत आहेत. मुंबईच्या जमिनीचा भाव हा संपूर्ण देशातला सगळ्यात महागडा आहे. त्यानंतर जर कोणत्या भागाचा क्रमांक लागत असेल तर तो आहे
रायगडचा आणि या अशा रायगडवरती आत्ता पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची वर्णी लागलेली आहे। कुंभमेळ्याची कामं लवकर आटपावीत किंवा तिथले निर्णय पटकन व्हावेत यासाठी गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या जिल्ह्याची सूत्र पालकमंत्री म्हणून सोपवण्यात आलेली आहेत। कारण कुंभमेळ्याच्या कामांच्या बाबतीत आत्ता मुख्यमंत्र्यांनी जमदग्नी अवतार धारण केल्यानंतर सुद्धा तिथली प्रशासन व्यवस्था हलत नाहीये। ही कामं वेळेत पूर्ण होणार नाहीये, तिथे प्रचंड गोंधळ आहे। त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। ही ठेकेदारीची सगळी दुकानं कोणी लावली, कोण आहे तो उत्तर भारतातला प्रचंड प्रभावशाली नेता की ज्याच्यामुळे ही सगळी दुकानं लागली गेली, तो अत्यंत स्वतंत्र आणि वेगळा विषय। पण ज्या वेळेला आपण रायगडचा विचार करतो त्या रायगडमध्ये तटकरेंच्या समोर आज भरत गोगावले हे आपली शेटगिरी दाखवायला सज्ज झालेले आहेत। पण जितकं गोगावलेंना वाटतं तितकं हे काम सोपं नाही आहे, कारण इथली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही तटकरेंच्या मुठीत आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। आणि त्यामुळे तटकरे हे इथल्या आमदारांना, हे इथल्या अनेक वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डोकं वर काढू देत नाहीत, इतकं प्रशासन त्यांच्या हाती आहे। आता जर आपण पाहिलं तर रायगडचा जर आपण विचार केला तर प्लेटच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की रायगडमध्ये नेमकं काय काय आहे। रायगडचा जर आपण विचार केला तर रायगडमध्ये एकूण 14 तालुके आहेत आणि या 14 तालुक्यांमध्ये जवळपास 862 ग्रामपंचायती आहेत। जिल्हा परिषदांचा ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा जिल्हा परिषदेतल्या सदस्यांची संख्या ही 59 आहे। रायगडमध्ये आता विरोधी पक्ष जिल्हा परिषदेमध्ये अस्तित्वात नाहीये। इथे शिंदेंचे सर्वाधिक आमदार आहेत आणि या सर्वाधिक आमदारांचा जर आपण विचार केला म्हणजे शिंदेंचे आमदार किती आहेत, तिथे भरत गोगावले आहेत, महेंद्र थोरवे आहेत, त्याचप्रमाणे महेंद्र दळवी आहेत। या जर आपण आमदारांचा विचार केला तर इथे शिंदेंचा वर्चस्व आहे। पण तरीही या आजच्या निर्णयाचा खूप मोठा परिणाम हा संपूर्ण कोकण किनारपट्टीवर होऊ शकतो, कारण भरत गोगावले यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या काही कुटुंबातल्या निकटवर्तीयांमुळे ते वादग्रस्त ठरतात। त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी या आर्थिक पातळीवरच तपासून पाहिल्या जातात, पण त्या संघटनात्मक पातळीवर आता त्यांना तपासाव्या लागतील। पक्ष जर त्यांनी वाढवला नाही आणि शिंदेंनी ज्या पद्धतीने किंवा ज्या निकराने हा दिल्ली दरबारात लढा दिला, कारण अमित शहा हे सुद्धा गीता बागेमध्ये आलेले होते। रायगडावरच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला राजशिष्टाचार तोडून सुनील तटकरे यांच्या माणगावमधल्या गीता बागेमध्ये जाऊन पाहुणचार घेण्याचं काम अमित शहांनी केलेलं होतं आणि त्यावेळेला तर अनेकांना असं वाटलं होतं, कारण या गीता बागेचं वैशिष्ट्य काय, इथे गेलेला कोणताही नेता, कारण याच्या आधी आदित्य ठाकरे गेले होते, त्याचप्रमाणे अनिल परब गेले होते, संपूर्ण सगळं ठाकरेंचं कामकाज बघणारी जी काही सगळी मंडळी होती ही गीताबागेत गेली होती आणि त्यानंतर आदिती तटकरेंची फते झाली होती। अमित शहा गेल्यानंतर असं वाटलं होतं की आता जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरेच होणार, पण अमित शहा यांनी जाऊन सुद्धा मोदी आणि शहा यांनी शिंदेंचं ऐकलंय आणि तेही श्रावणातल्या पहिल्या सोमवारी। त्यामुळे महादेवाने जरी पाठीवर शाबासकी फडणवीसांच्या मारली असली तरी संघटनात्मक आणि पक्षीय पातळीवर त्यांनी शिंदेंना आपलं एक वेगळं रूप दाखवत आज जणू काही दिल्लीतल्या महादेवाने शिंदेंना प्रसाद दिलेला आहे। पण या सगळ्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला रायगडचे जे कलेक्टर आहेत किशन नारायणराव जावळे, त्यानंतर CEO ज्या आहेत नेहा भोसले आणि पोलीस अधीक्षक आहेत इथे श्रीचल दलाल, या श्रीमती अचल दलाल ज्या आहेत, या अचल दलाल कोण आहेत तर पुण्याचे जे कलेक्टर आहेत जितेंद्र सिंग डोडी त्यांच्या त्या पत्नी आहेत, सौभाग्यवती आहेत। हेच डोडी साताऱ्यामध्ये सुद्धा होते, कारण जितेंद्र प्रसाद डोडी यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते प्रमुख जिल्ह्यांची जबाबदारी अत्यंत कौशल्याने हाताळतात आणि त्यांची अर्धांगिनी असलेल्या या अचल दलाल या रायगडच्या SP आहेत। आता जर आपण या संपूर्ण सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे तटकरेंच्या हातात असलेलं प्रशासन यात शिंदेंच्या तिन्ही शिलेदारांना नीट राबवता येणार आहे का, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण रायगडचं पालकमंत्रीपद किंवा रायगडचा कलेक्टर, रायगडचा SP, रायगडमधलं कुठलंही पोस्टिंग हे आर्थिक पातळीवर तपासूनच पाहिलं जातं। याचं कारण काय तर देशातलं जवाहरलाल नेहरू बंदर हे सुद्धा याच जिल्ह्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये
जर आपण पाहिलं तर JSW किंवा पॉस्को सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या रिलायन्स यासारख्या कंपन्यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडून होणारं अर्थार्जन यासाठी इथले लोकप्रतिनिधी अगदी शांतपणे आपलं राजकारण आणि सगळ्या गोष्टी करत असतात। आता याच जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शिंदेंच्या एकूण 19 लोकांची सरशी झालेली होती आणि या 19 लोकांच्या विजयानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिंदेंचा होईल असं वाटलं होतं। पण निवडणुकीच्या आधी भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली होती, मग शिंदेंची सरशी व्हायला नको म्हणून ठाकरे आणि काँग्रेस यांनी सुद्धा जे काही आपल्या जिल्हा परिषद सदस्यांचं जे संख्याबळ आहे ते भाजप आणि राष्ट्रवादीच्या बाजूने दिलं आणि त्यामुळे भाजपचा पहिल्यांदा रायगडमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष झाला। आता हा जो जिल्हा आहे याचं नाव आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की आधी कुलाबा होतं। 1984 साली बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2 गोष्टी केल्या। एक, कुलाब्याचं नाव रायगड केलं की जो किल्ला शिवछत्रपतींचा या परिसरामध्ये आहे त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याचं नाव रायगड केलं। या दोन्ही गोष्टी म्हणजे आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मंत्रालयामध्ये तुम्ही कधी गेलात तर शिवछत्रपतींची एक महाकाय तसबीर आपल्याला जी दिसते ती सुद्धा अब्दुल रहमान अंतुले यांनी लावली। अंतुले हे मुस्लिम धर्मीय होते पण त्यांनी ज्या दोन्ही गोष्टी केल्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या शिवछत्रपतींच्या एकूणच लौकिकाला साजेल आणि त्यांच्या पावन स्मृतींना उजाळा देणाऱ्या या गोष्टी होत्या। त्यामुळे एखादा हिंदूच जर मुख्यमंत्री झाला तरच या गोष्टी घडू शकतात असं म्हणण्याचं काही कारण नाही। अब्दुल रहमान अंतुले यांनी जे काही केलं ते जर आपण पाहिलं तर अनेकांना प्रेरणा देणारं ठरू शकतं येणाऱ्या भविष्यातल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा। आता भरत गोगावले हे जे काही या जिल्ह्याचे करते धरते झालेले आहेत त्यांना काही गोष्टींचं भान ठेवावं लागणार आहे, कारण त्यांचे सुपुत्र असलेल्या विकास भरत गोगावले यांची जर एकूणच कार्यपद्धती पाहिली आणि भरत गोगावलेंच्या एकूणच कामावरती त्यांचा असलेला प्रभाव पाहिला, त्यांच्या निर्णयांवरचा जर प्रभाव पाहिला तर शिंदेंचा हा शिलेदार अडचणीत येण्यासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची ठरू शकते आणि त्या गोष्टीला कसा पायबंद भरत गोगावले घालतील यावरच या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। आतापर्यंत 4 वेळा निवडणूक लढवून 3 वेळा माणिकराव जगताप या काँग्रेसच्या नेत्याला धूळ चारणारे आणि त्यानंतर त्यांची कन्या स्नेहल जगताप हिला पराभूत करून येणारे भरत गोगावले यांच्यासाठी ही एक अग्निपरीक्षा आहे। कारण जे दोन्ही शेट आहेत म्हणजे महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे आणि भरत गोगावले हे तिघं मिळून कशा पद्धतीत हे प्रशासन इथलं कामकाज करतात याकडे बाकी कोणाचं लक्ष असो नसो दिल्ली दरबाराचं लक्ष अगदी बारीक असणार आहे। याचं कारण असं आहे आपल्या इच्छेच्या व्यतिरिक्त शिंदेंच्या प्रेमाखातर आणि आग्रहाखातर भरत गोगावले यांना दिलेली संधी ही त्या संधीचं सोनं गोगावले करतात की माती करतात हे मात्र बघावं लागणार आहे। पण त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असणार आहेत, ते म्हणजे शिंदेंचे जिल्हा परिषदेतले सदस्य असणार आहेत, त्याचप्रमाणे आमदार असणार आहेत आणि त्याचप्रमाणे इतर जे काही मुंबईतून जाणारे शिंदेंचे या भागातले जे काही जमिनींचे इतर व्यावसायिक सगळ्या दृष्टिकोनातून जाणारे जे दलाल आणि हितसंबंध राखू पाहणारे जे काही लोक आहेत त्यावरती सुद्धा भरत गोगावले यांना वेगळ्या पद्धतीत एक असा पर्याय शोधावा लागणार आहे की जो शिंदे, भाजप, दिल्ली, फडणवीस या सगळ्यांना बांधणारा असेल आणि तिथेच भरत गोगावले यांचं खरं कौशल्य कामी येणार आहे। आणि त्यानंतरच आपण म्हणू शकणार आहोत की तटकरेवर मात करणारे गोगावले हे खऱ्या अर्थानं शेट आहेत की याच सगळ्या जिल्ह्याच्या कारभारामुळे आणि पालकमंत्रीपदामुळे ते कुठे कंगाल तर होणार नाहीत ना राजकीय दृष्ट्या, हे आता भरत गोगावले आणि त्यांच्या मित्रांना बघावं लागणार आहे। मित्रहो, शिंदेंची आज श्रावणातल्या पहिल्या सोमवारी फते झालेली आहे। फडणवीस मोदींना भेटतायत आणि कौल मात्र बाजूने लागतोय तो शिंदेंच्या। या सगळ्या गोष्टींना आपण नेमकं कसं वर्णन करणार आहात आपल्या संक्षिप्त शब्दांमध्ये आणि संयमी पद्धतीमध्ये ते आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा। आणि असेच काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकणारे व्हिडिओ बघण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।